आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। माण तालुक्याच्या इतिहासात 25 वर्षात 4 सोसायटी झाल्या आहेत। मात्र म्हसवड शहरांतर्गत 4 संस्था असताना 5वी विकास सेवा सोसायटी मंजूर झाली आहे। ही मासाळवाडी व परिसरासाठी भाग्याची बाब आहे। नव्याने निर्माण होत असलेल्या या सोसायटीच्या माध्यमातून माणसे जपण्याचं काम निश्चितपणाने करू। हीच संस्था शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ठरेल, असे प्रतिपादन माण खटावचे युवक नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी केले। यावेळी दाजीराम पवार, गणेश माने, बाबासाहेब माने, संदीप माने, मालोजी माने, समीर ओंबासे, संजय गाढवे यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शहाजी मासाळ, अविनाश मासाळ, रामभाऊ मासाळ, लिंगप्पा मासाळ, दादा मासाळ, ज्ञानदेव मासाळ, आप्पा मासाळ, भारत मासाळ, तुकाराम मासाळ, नामदेव मासाळ, सर्जेराव मासाळ, सदाशिव मासाळ, अशोक मासाळ, सागर मासाळ, रोहित धावड, किसन नरुटे, प्रफुल्ल नरुटे, सर्जेराव मासाळ, किरण बाबर, अरुण माने यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना अनिल देसाई म्हणाले, आम्ही सगळेजण परिवर्तन संवाद दौरा मी सुरू केला आहे। या दौऱ्याच्या निमित्तानं मी आता मान तालुक्यातल्या वाड्या वस्त्या गावोगाव फिरतोय। सकाळपासून आपण सुरुवात केली म्हसवडच्या लोखंडी वस्तीवरती। आपण पहिली बैठकीतली अख्खी लोखंडी वस्ती सगळी होती। तिथेही मानेवाडीची सगळी वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ मंडळी होती। आणि त्याच्यानंतर आता मी आपल्या मासाळवाडीमध्ये इथं आलो आहे। आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने मी हृदयापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि म्हसवड शहराच्या दृष्टीने अत्यंत एक टाकण्यासाहेब एक ऐतिहासिक घटना म्हसवड शहराच्या दृष्टीनं घडलेली आहे। आत्तापर्यंत साधारण या आपल्या तालुक्याच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 25 वर्षामध्ये मान तालुक्यामध्ये एकूण जेवढ्या विकास सेवा सोसायट्या होत्या त्यामध्ये या 25 वर्षात मंजुरी टाकल्या 3च नवीन सोसायट्या झाल्या, 3 ते 4। त्यामध्ये म्हसवड शहरामध्ये 4 संस्था असताना आज 5वी विकास सेवा संस्था ही मासाळवाडीची झाली। माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, मासाळवाडीच्या भाग्याची। आज मासाळवाडी गावामध्ये इथं मासाळवाडी गावातील सर्व ग्रामस्थ आणि आम्ही सगळेजण उपस्थित आहोत। या निमित्ताने आज सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत जो आनंदाचा, मासाळवाडीकरांच्या दृष्टीने अत्यंत जो आनंदाचा क्षण आहे। आज म्हसवड शहरामध्ये म्हसवडच्या एकूण 4 विकास सेवा सोसायट्या आजपर्यंत होत्या। म्हसवड नंबर 1, म्हसवड नंबर 2, म्हसवड नंबर 3, म्हसवड नंबर 4 आणि त्याच्यामध्ये 5वी बिरोबा विकास सेवा सोसायटी मासाळवाडी ही नवीन संस्था निर्माण झाली। आणि ह्या संस्थेचं सगळे प्रवर्तक मंडळ आज इथं जमलेलं आहे। अविनाश मासाळ आहे, रामभाऊ आहेत, लिंगप्पा मासाळ आहेत व बाकी सर्व त्यांचे सर्व सहकारी हे आज इथं जमलेले आहेत। आणि माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की या मान तालुक्यामध्ये जे काही विकास सेवा संस्था आहेत त्यामध्ये एका नवीन संस्थेची भर मासाळवाडीची पडलेली आहे। आणि या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तरुणांच्या हाताला काम, डोक्याला एक चांगला विचार देऊन या म्हसवड परिसरातील आणि मासाळवाडी परिसरातील तरुणांना उभं करायचं काम किंबहुना घडवायचं काम या विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून होईल। आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मला सांगायचं आहे की आता विकास सेवा सोसायटीला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा दर्जा मिळाला आहे आणि त्यामुळं विकास सेवा सोसायटी जवळ 60 उद्योगधंदे करू शकते। आणि हे जे उद्योगधंदे त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली जाते। आज सुदैवाने मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय। भारतामध्ये 1 नंबरची असलेली ही बँक आहे आणि या बँकेची संलग्न संस्था म्हणून ही मासाळवाडी विकास सेवा सोसायटी निर्माण झाली। या सोसायटीच्या माध्यमातून मासाळवाडीकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करता येईल याचा आम्ही विचार करून नक्की प्रामाणिकपणे मासाळवाडी गावातला आणि या परिसरातल्या ज्या मासाळवाडीचे जे सभासद होतील या संस्थेचे, या सभासदांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल असं काम आपण या संस्थेच्या माध्यमातून करू। मी मनापासून मासाळवाडीकरांना धन्यवाद देतो की आपण पुढाकार घेऊन ही संस्था निर्माण करण्यासाठी काम केलं।
त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. एक संस्था उभी राहिली हे मसवडकरांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत भाग्याची गोष्ट एवढं त्या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.